4 व 5 याच्यावर सविस्तर चिंतन केलं. आणखीन तुम्हाला सांगितलं होतं की विचार करा, विचार करून या. तर तर इथे भगवंतानी 2-3 स्तरावरून आपले वक्तव्य दिलेले आहे, आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे. जर वरून खाली यायचं झालं तर सर्वोच्च वचन असं आहे की मीच मी आहे. न च मत स्थानी, माझ्यामध्ये कोणीच नाही आहे. काल आपण पाहिलं एकमेवा द्वितीयम असं आहे. पण जर आता हे सत्य आपल्याला समजत नसेल तर मग दुसऱ्या स्तरावर की मी आहे, आणखीन जग सुद्धा आहे, आणि माझ्यामध्ये आणि जगामध्ये संबंध आहे. मी अधिष्ठान आहे आणि जग अध्यस्त आहे. अध्यस्त आहे याचा अर्थ आहे की जग मिथ्या आहे. जी वस्तू अध्यस्त असती ती सत्य नसते. जी आरोपित आहे, जी अज्ञानामुळे सिद्ध आहे असं म्हणतात. अज्ञानामुळे जिची सत्ता मला वाटत आहे की सत्य आहे, ती वस्तू नेहमीच खोटी असते. जसं सर्पाची सत्ता मला वाटत आहे की ती सत्य आहे, ती अज्ञानामुळे सत्य वाटत आहे. विचार केल्यावर तिची सत्ता नाहीशी होते. तर मिथ्या शब्दाचा अर्थ हाच असतो की जी भासते, अनुभवास येते, पण ती विचार केल्याने नष्ट होऊन जाते. तर जग जे आहे हे याच कॅटेगरीमध्ये आहे. जग अनुभूत आहे, जगाची प्रचिती आपल्याला येत आहे, जगामुळे सुख दुःख होत आहे, जगामुळे आपल्याला निंदास्तुतीचा अनुभव होत आहे, सर्दी गरमीचा अनुभव होत आहे. पण अनुभव होत आहे म्हणून सत्य आहे असं तर्क चुकीचा आहे. स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर अनुभव येतात, पण ते विचार केल्यावर चुकीचे ठरतात. तर जग म्हणून हे फार म्हणजे विचार केल्यानंतर हे स्टेटमेंट आलेलं आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे काही असं नाही की एक दिवस झोपेतून भाष्यकार उठले आणि एकदम त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य. भरपूर विचार केल्यावर निर्णय हा दिलेला आहे. तर जग अध्यस्त आहे, मी अधिष्ठान आहे, म्हणजे माझ्यामध्ये आणि जगामध्ये हा संबंध आहे. हे दुसऱ्या लेवलचं. म्हणून भगवंत म्हणतात मत्स्थानी सर्वभूतानी. आणि तिसरं काय वाक्य होतं की माझ्यामध्ये जग आहे पण मी जगात नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की अध्यस्त वस्तू जी आहे ती अधिष्ठानावर अवलंबून असते, पण अधिष्ठान अध्यस्तवर अवलंबून नसतं. म्हणून देवाने सांगितलंय की जग माझ्यामध्ये आहे पण मी जगात नाही. म्हणजे जगाशिवाय सुद्धा मी राहू शकतो. जशी माती घटाशिवाय सुद्धा राहू शकते. असं नाही की माती असेल तर घट असायलाच पाहिजे, माती असेल तर घट असायला नाही पाहिजे. पण उलट आहे मात्र, जर घट आहे तर मग माती आहे, घट आहे तर माती आहे. म्हणजे घट अवलंबून आहे मातीवर, पण माती घटाशिवाय राहू शकते. म्हणून जगाशिवाय देव आहे. जेव्हा
प्रलय होऊन जातो तेव्हा जग तर काय आहे, अव्यक्त होऊन जातं, तरी परमात्मा राहतो. तर असे 3 असे वाक्य भगवंत बोलले. आणि चौथं म्हणजे असं की जी वस्तू अधिष्ठान असते ती अध्यस्थामध्ये व्याप्त असते. काल आपण पाहिलं मया ततम इदम. सापामध्ये दोरी व्याप्त आहे, घटामध्ये माती व्याप्त आहे. तर व्यापक काय? अधिष्ठान. म्हणून परमात्मा व्यापक आहे आणि जग व्याप्य आहे. आणि परमात्मा व्यापक आहे त्यामुळे त्याची प्राप्ती कोणालाही कुठेही केव्हाही होऊ शकते. जर तो मर्यादित असता तर एका ठिकाणी एका वेळेस आपल्याला जावं लागतं. व्यापक असल्यामुळे तो संध्याकाळी सुद्धा प्रकट होऊ शकतो, सकाळी सुद्धा, रात्री सुद्धा, नाही की नाही, खांबामधून सुद्धा किंवा जेलमध्ये सुद्धा किंवा महालामध्ये सुद्धा कोणत्याही आकारामध्ये प्रकट होऊ शकतो. कारण तो सर्वत्र आहे, सर्व देशामध्ये आहे, सर्व काळात आहे. याचा अर्थ व्यापक आहे. तर याप्रमाणे इथे फार गहन चिंतन भगवंतानी केलं. आता हा जो संबंध आहे लोकांना कळत नाही की परमात्मा सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. लोक काय म्हणतात, दोन्ही आहे, दोन्ही सत्य आहे की नाही. जगही तेवढंच सत्य आहे जेवढा परमात्मा आहे, असं सामान्य माणूस मानतो. याच्याही खाली जर आपण गेलो तर नुसतं जगच आहे, देव नाहीच आहे. पण त्याची चर्चा आपण करत नाही. पण जे देवाला मानतात ते काय म्हणतात, देव सुद्धा आहे, देवाने जग बनवलं आणि जग सुद्धा सत्य आहे. तर ठीक आहे, पहिल्या स्तरावर ठीक आहे. मग म्हणजे याला म्हणतात द्वैत. तूही बरोबर, मी बरोबर, दोन्ही सत्य. पण आता तर्काच्या दृष्टीने हे खरं ठरत नाही, कारण 2 सत्य होऊ शकत नाही. सत्य नेहमीच एक असतं. कोर्टामध्ये सुद्धा खटला जिंकतात तर एकच पक्ष जिंकेल ना, दोन्ही थोडी जिंकते. तर जे खरं आहे ते नाही. अग्नी उष्ण सुद्धा आहे आणि अग्नी थंड सुद्धा आहे, असं कसं होईल? एकच सत्य होईल. तर सुरुवातीला ठीक आहे, आपण सगळं सत्य मानतो, पण म्हणून द्वैत नंतर मग अद्वैत. आता इथे 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात की परत मी सांगतो माझ्यामध्ये आणि जगामध्ये कसा संबंध आहे. उदाहरणाच्या द्वारे भगवंतांनी सांगितलं. म्हणे जसं अवकाश आहे, स्पेस आहे, पोकळी आहे, आणि या पोकळीमध्ये सगळे ग्रह, नक्षत्र, सितारे, काय म्हणतात, तारा, आणखी काय सौर मंडळ म्हणतात ना, ते सगळं फिरत आहे कुठे? या पोकळीमध्ये. आणखीन हे तर भगवंताने निर्मित केलं. माणसाने खूप बनवलं, रोज नवीन नवीन सॅटेलाइट पाठवले, उपग्रह त्याला म्हणतात. तर तेही कुठे फिरत आहे? अवकाशात. वर हळूहळू ट्रॅफिक होणार आहे, एवढे सॅटेलाइट आहे. हो. तर आता पहा, विमानच केवढे फिरतात. विमान होतं ना, एअर ट्रॅफिक होतं, तर फिरतच राहतं, त्याला जागाच नाही मिळत. तर हे सगळं कुठे फिरत आहे? या पोकळीमध्ये. तर अवकाश काय? अधिष्ठान आहे, आधार आहे. एवढं मोठी पृथ्वी, हजारो किलोमीटर ज्याचं डायमीटर आहे, ती या आकाशामध्ये आहे.
तर इथे देव काय म्हणत आहे, यथा आकाश स्थित, इथे वायूचं उदाहरण दिलं आहे. म्हणजे सगळंच या आकाशामध्येच आहे, पण देवाने एक उदाहरण घेतलं. पण आकाशामध्ये जसा वायू आहे, म्हणजे वायू झाला आश्रित आणि आधार कोण झाला, आकाश. अच्छा, हा वायू कसा आहे, वायू सर्वत्र गो महान. सर्वत्र गो, गो म्हणजे गच्छती, वायू सगळीकडे जाणारा आहे. इथे भगवान कृष्णाने इंग्लिश शब्द वापरला आहे. वायू गो सर्वत्र, वायू गो सर्वत्र, सगळीकडे जातो. गो गच्छती, देवाला इंग्रजी येते. तर सर्वत्र फिरणारा हा वायू, संचरण करणारा कुठे स्थित आहे, या आकाश. आणि हा वायू कसा आहे, त्यामुळे महान, वायू महान आहे. आणखीन आता वायू जर महान आहे तर त्याच्यापेक्षा अधिक महान कोण असेल, आकाश, आधार देणार. अच्छा, आकाश जिथून उत्पन्न झाला मग तो अजून महान असेल, म्हणजे चैतन्य जे आहे ते अजून महान. कारण आत्मन आकाश संभूत, आकाशात वायू. तर इथे उदाहरण आहे आकाश आणखीन वायू, जसं हे एकमेकाला काय आश्रय देणार आहे, म्हणजे एकच आश्रय देतो. आकाश आश्रय देत आहे वायूला, त्याप्रमाणे तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इति उपधारय. म्हणजे त्याचप्रमाणे सगळे भूत माझ्यामध्ये स्थित आहे, असं तू काय जाण, अवधारय, असं तू समज. तर आकाश आणखीन वायू, त्याचप्रमाणे मी आणखीन सारे सर्व प्राणी, तर सगळ्यांचा आधार मी आहे, हा असं देवानी सांगितलं. आणि ते सर्वाणी भूतानी म्हणजे संपूर्ण जग. सर्वाणी भूतानी म्हणजे चर अचर दोन्ही आले, नाही तर भूत म्हणजे तर फक्त चरच होईल ना. तर सर्वाणी भूतानी म्हणजे चराचर जगत, संपूर्ण जग माझ्यामध्ये आहे, असं तू काय समजून घे, असं जाण. संपूर्ण जग माझ्या ठिकाणी विसावत आहे, विसावलेलं आहे. फार मोठी घोषणा आहे. म्हणजे जग जगामध्ये नाही आहे, जग परमात्म्यामध्ये आहे. जग जगामध्ये आहे असं जर आपण म्हटलं तर याला एक दोष होईल यामध्ये, याला म्हणतात आत्माश्रय दोष. स्वतःचा आश्रय होऊ शकत नाही. अनेक वेळा मी उदाहरण दिलेलं आहे की आपण चालता चालता जर थकलो तर आपण आपल्या खांद्यावर आपल्याला उचलू शकत नाही. उचला, खांदा दिलेला आहे. दुसरा माणूस म्हणून मी तुमच्या खांद्यावर येऊ शकतो, तुम्ही नाही येऊ. आत्माश्रय. तर जगाचं आश्रय जगापासून वेगळा. जसं दोरी आश्रय आहे सापाचा, त्याप्रमाणे तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इति उपधारय, असे तू असं जाण. तर इथपर्यंत भगवंतानी या 3 श्लोकामध्ये मी आणखीन जग यांचा कसा संबंध आहे हे सांगितलं. आता पुढे म्हणतात की हे संपूर्ण जग जे माझ्यामध्ये दिसत आहे ते माझ्यामधूनच व्यक्त होतं. आता हा पुढचा पॉइंट. नाही तर कोणी म्हणेल तुम्ही सारखं म्हणत आहात की जग आहे मी आहे, ठीक आहे, अधिष्ठान अध्यस्त संबंध आहे. पण आता आमचा असा प्रश्न आहे की या जगाची उत्पत्ती कुठून झाली, जगाचं कारण काय, जगाला आधार देणारे तुम्ही आहे, पण जग आलं कुठून हे सुद्धा सांगा.
आता असं एक हा हॉल आहे. आता हॉलमध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहे. तर हॉल कोणी वेगळ्याने बनवलं, खुर्च्या कोणी दुसऱ्याने आणलं. म्हणजे खुर्च्याचं कारण ते वेगळं होऊ शकतं ना. तर इथे जगाचं कारण ते वेगळं होऊ शकतं. तर म्हणे नाही, माझी एक काय आहे, प्रकृती आहे. प्रकृती त्याला माया म्हणतात. म्हणे त्या मायेच्या द्वारे मी या जगाची कृती निर्मिती करतो. माझ्यामधून हे जग व्यक्त होतं. आता पहा, सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. मागच्या श्लोकात एक सांगायचं राहिलं. मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आकाशाचं उदाहरण दिलं. जसं आकाश वायूचा आधार आहे तसा मी सगळ्या प्राण्यांचा जगाचा. म्हणजे इथे आकाशाची तुलना म्हणजे परमात्म्याची तुलना कोणाशी केली, आकाश. तर परमात्म्यामध्ये आणि आकाशामध्ये काही साम्य असायला पाहिजे. जेव्हा तुलना देतात ना, तुलना करतात, तेव्हा काही ना काही साम्यता असायला पाहिजे. हा, तर आता आकाशामध्ये काय काय गुण परमात्म्याचे आहे, तर आता सगळ्यांनी सांगितलं व्यापक आहे. हा, दुसरं आहे निराकार आहे, असंग आहे. आकाशावर काही परिणाम होत नाही, त्याचप्रमाणे चैतन्यावर काही परिणाम होत नाही. तर अच्छा, एक आणखीन आकाश सूक्ष्म आहे, इंद्रिय ग्राह्य नाही आहे. आकाशाला डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपण आकाशाला नाही पाहत, आपण वस्तूला पाहतो. आकाशामध्ये आकाशाचा आपण अनुमान करतो. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी छान सांगितलंय. ते म्हणतात, जर प्रकाश नसेल तर तुम्हाला आकाशाचा काही अंदाजच नाही येणार. प्रकाशयुक्त आकाश आपण पाहतो. म्हणजे असं जर इथे अंधार असेल तर पोकळीचे ज्ञान होईल का? प्रकाशामुळे आपल्याला दिसत आहे. सूर्य इतक्या लांब आहे, चंद्र इतक्या लांब आहे. ह्याचा डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे पोकळी ना, स्पेस. आता वस्तू जर नसेल आहे, लक्षात घ्या, वस्तू नसेल तर आपल्याला त्या लांबीचा काही अंदाज नाही येणार. हा सूक्ष्म विचार आहे. तर डोळ्यांनी आपण ती वस्तू पाहतो आणि मग एक कल्पना करतो की इतक्या दूर ती आहे, इतक्या म्हणजे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एवढा अंतर आहे. ही अंतराची कॉन्सेप्ट तेव्हा असेल जेव्हा एक वस्तू तिकडे असेल. आणि अंतरच काय, पोकळी. असं त्यांनी समजवलंय. तर आकाशाचा अनुमान होतो असं मी म्हणतो. आकाश निरभ्र आहे म्हणतो आपण, म्हणजे अभ्र दिसतं म्हणून म्हणायचं. अभ्र ढग. हा, तर ढग दिसतात म्हणून आपल्याला म्हणजे हे दिसतंय एवढी अंतर आहे असं. तर आकाश सूक्ष्म आहे, तर परमात्मा सुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून तिसऱ्या श्लोकात भगवंत काय म्हणतात, चौथ्या श्लोकात अव्यक्त मूर्तीना, आहे की नाही. अव्यक्त म्हणजे इंद्रिय ग्राह्य नाही. तसे आकाशाचे अनेक लक्षण किंवा परमात्म्याचे लक्षण आकाशामध्ये लागू होतात. त्यामुळे
भगवंतानी उदाहरण हेच निवडलं, मी आकाशाचा. आणि अनेक ठिकाणी म्हणजे सगळ्यात जवळची जर काही वस्तू असेल परमात्म्याशी, म्हणजे त्याची तुलना आपण करू शकतो, देऊ शकतो, ती म्हणजे आकाश. फक्त आता एक फरक आहे आकाशामध्ये, दोन फरक आकाशामध्ये आणि परमात्म्यामध्ये. हे तर तुम्ही साम्यता सांगितली, पण आकाशच परमात्मा नाही बरं का. आकाशच परमात्मा असेल तर मग दोन म्हणण्याची गरज काय. म्हणजे काही फरक तर असायला पाहिजे. जेव्हा कंपॅरिझन करतो त्याच्या सारखी ती वस्तू असते, पण तीच नसते. डोळे जे आहे ते कमळाप्रमाणे, हा, तर कमळाचे गुण त्या डोळ्यामध्ये, पण एकच नाही आहे. तर आकाश आणखीन परमात्मा यामध्ये फरक काय आहे? साम्यता तर आत्ता सांगितली एवढीच. आपल्या डोक्यामध्ये सुद्धा आकाश आहे म्हणून विचार येत नाही लोक. आकाश पंचमहाभूतांपैकी एक आहे. हा, व्हेरी गुड. परमात्म्याने निर्माण केली. हा, आकाश कृत वस्तू आहे, निर्मित आहे, कार्य आहे. दोन आहे, कार्य आहे, जड आहे. त्यामुळे आकाश इज नॉट इक्वल टू परमात्मा. आकाश इज लाईक परमात्मा, त्याच्या सारखा आहे पण एक नाही. तर याप्रमाणे असा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण जेवढं आपल्या मनाला सूक्ष्म सूक्ष्म करू तेवढं आपण परमात्म्याला समजू शकतो, कारण तो सूक्ष्मता आहे. अच्छा, आता अशा या परमात्म्यापासून हे जग व्यक्त झालं. तर कसं झालं तर याचं वर्णन आता 7व्या श्लोकात आहे, तो आत्ता आपण वाचला. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतीम यान्ति मामिकाम. हे कौंतेय आधी प्रलयाचं वर्णन करतात, की जेव्हा प्रलय होतं, प्रलय तेव्हा काय होतं, सगळे जे भूत आहे ते माझ्या प्रकृतीमध्ये विलीन होतं. अच्छा, ही प्रकृती शब्दाचा अर्थ सुद्धा समजून घ्या. प्रकृती म्हणजे तब्येत नाही. हा, प्रकृती म्हणजे तब्येत नाही. प्रकृती कशी आहे तुमची, ठीक आहे, तो अर्थ नाही. किंवा प्रकृती म्हणजे हे नेचर, निसर्ग, तो नाही. प्रकृती म्हणजे स्वभाव सुद्धा नाही. इथे प्रकृती एक टेक्निकल शब्द. इथे प्रकृती म्हणजे माया, जिथे संपूर्ण जग लीन होतं. त्रिगुणात्मिका प्रकृती असं म्हणतात, माया. तर या मायेमध्ये संपूर्ण जग जे आत्ता व्यक्त दिसत आहे, अनेक अनेक अनेकता इथे दिसत आहे, ते सगळं काय होऊन जातं, माझ्या प्रकृतीमध्ये विलीन होतं. केव्हा होतं, कल्पक्षये, जेव्हा कल्पाचा क्षय होतो. कल्प म्हणजे काय, हा, 4 युग जेव्हा पूर्ण कालावधी पूर्ण होतात तेव्हा सगळं लीन होतं. जसं आपण आपल्या झोपेमध्ये सुद्धा असाच अनुभव करतो. दिवस क्षये, दिवस संपला की रात्री सगळे आपले विचार, भावना, कर्म सगळं विलीन होऊन जातं अव्यक्ता, माझ्या अव्यक्त. तर त्याला म्हणतात सुषुप्ती, आहे की नाही, झोपेमध्ये. तर झोपेमध्ये जसं मी अव्यक्त होतो त्याचप्रमाणे समष्टीची झोप आहे, त्याला काय म्हणू आपण, प्रलय. झोपेला नित्य प्रलय म्हटलेलं आहे, अनेक वेळा मी सांगितलं. नित्य प्रलय भागवतामध्ये सुद्धा आलेलं आहे. नित्य प्रलय अनेक वेळा आपल्याला होत असतं. म्हणजे फक्त रात्री 11 वाजताच नाही, प्रवासामध्ये वाचता वाचता, ऐकता ऐकता, तर दिवसात आले अनेक वेळा प्रलय होतात.
हा, छोटे छोटे. तर प्रलय म्हणजे जिथे काही भान नसणे. तर जगाचा नाश होत नाही, लक्षात घ्या. प्रलय काळामध्ये जगाचा नाश नाही होत, जग लय होत. नाश आणि लय यामध्ये फरक आहे. नाश म्हणजे आता ते परत उत्पन्न होणारच नाही. लय आणखी नाश याचं वर्णन उपदेश सारामध्ये रमण महर्षी करतात. झोपेमध्ये आपलं लय होतं आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा नाश होतो. म्हणजे तो परत त्या शरीरामध्ये दिसत होत नाही, व्यक्त होत नाही. पण लय झालं की आपण परत व्यक्त होतो. तर इथे फार महत्वाचा एक पॉइंट असा आहे की जगाचा नाश होत नाही, जगाचं लय होत. हे मी बहुतेक आधी मागच्या अध्यायामध्ये सांगितलं. तर इथे भगवंत म्हणतात मायेमध्ये, प्रकृतीमध्ये संपूर्ण जग विलीन होऊन जातं. मग तिथे जसं बीज आहे की नाही, बीजामध्ये संपूर्ण झाड अव्यक्त आहे, त्याचप्रमाणे मायेमध्ये सगळं काही आहे. तर कल्पक्षय, जेव्हा कल्पाचा क्षय होतो तेव्हा ही घटना घडते. अच्छा, मग काय होतं? पुनः कल्पादौ तानी विसृजाम्यहम. कल्प आदौ, कल्पाच्या सुरुवातीस, म्हणजे आता सतयुगाची सुरुवात, मग त्रेता, मग द्वापर, मग कल्प. मग जेव्हा सतयुगाची सुरुवात होते, सुरुवात म्हणजे व्यक्त होणे, तेव्हा मग काय होतं? म्हणे तेच जे लीन झालेलं होतं ते प्रकट होतं. याप्रमाणे जगाच्या दोन अवस्था होतात, व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त. जसं सुषुप्तीमध्ये आपण अव्यक्त होतो, जागृतमध्ये व्यक्त होतो. मग परत आपल्या पूर्ण काय दिवस रात्रीचा हा जो चक्र चालू आहे, त्याचप्रमाणे समष्टीमध्ये सुद्धा हे चालू आहे. तर कल्पादौ विसृजाम्यहम, विसृजामी अहम. जेव्हा या कल्पाची सुरुवात होते तेव्हा मी याची रचना करतो. आता इथे रचना शब्द जरी दिलेला आहे तरी इथे चांगला शब्द असा आहे, माझ्यामुळे व्यक्त होतो. आपण सर्वसाधारणपणे आपण काय म्हणतो, देवानी सृष्टी बनवली किंवा देव सृष्टी बनवतो. पहिल्या स्तरावरून हे स्टेटमेंट ठीक आहे, पण गहन जर विचार केला तर देव रचना नाही करत. देव फक्त अधिष्ठान आहे, त्याच्यावरून व्यक्त होत. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू. पण आता एकदम लोकांना कळत नाही काय फरक आहे याच्यामध्ये, व्यक्त होणे आणखी बनवणे, याच्यामध्ये काय फरक? बनवणे म्हणजे नवनिर्मिती आहे आणि व्यक्त होणे म्हणजे आहेच ते फक्त प्रकट होणार. आणि एक दुसरा अर्थ असा आहे की बनवणे किंवा रचना करणे, त्याच्यामध्ये मग ईश्वर कर्ता होऊन जातो. मग ईश्वरावर आपण खूप दोष लावू शकतो. यांनी असं का बनवलं, तसं का नाही बनवलं, याला दुःख देत आहे, त्याला हे करत आहे, पक्षपाती आहे. कर्ता झाला की त्याच्यावर भरपूर आक्षेप. म्हणून तो म्हणतो की माझ्यामधून हे व्यक्त होत, मी माझ्या मायेला आदेश देतो, आता तू व्यक्त हो. मी आहे, माया आहे आणि मग जग आहे, असं आहे, तीन आहे. पुढे ते भगवंत सांगणार आहे की मीच माझ्या टचमुळे, माझ्या स्पर्शामुळे ती माया काय होती, ऍक्टिव्ह होते आणि मग त्याच्यामध्ये सगळं व्यक्त होतं. हे पहा, माया स्वतंत्र नाहीये व्यक्त करण्यास, माया जड आहे. म्हणून ईश्वराचा जेव्हा संयोग होतो मायेशी, तेव्हा ती माया जिच्यामध्ये संपूर्ण जग लीन आहे ती काय व्यक्त होते.
तर म्हणून भगवंत इथे निमित्त कारण झाला असं म्हणा. जसं पा कुंभार म्हणजे माती आहे, मातीमध्ये घट व्यक्त करण्याची सामर्थ्य आहे, पण माती आपोआप नाही होऊ शकत जोपर्यंत कुंभार त्याला आकार देतो. माती जड आहे, आता त्या मातीमध्ये कोणचा आकार प्रकट होईल, कसा होईल, कोणावर अवलंबून आहे, ईश्वरा कुंभारावर. ती माती म्हणजे पोटेन्शियल आहे, पण ती स्वतः काही करत नाही. याचप्रमाणे मायेमध्ये भरपूर सामर्थ्य आहे. मायेला म्हटलेलं आहे प्रकृती, आणि प्रकृतीचा अर्थ असतो कृतियोग्यत्वात. कृतियोग्यत्वात म्हणजे करण्याची तिच्यामध्ये योग्यता आहे. अशा अशा वस्तू ती बनवू शकते, तिच्यामधून निघू शकतात, ज्या आपण कधी कल्पना करू शकत नाही. याचं उदाहरण अनेक वेळा मी दिलेलं आहे की जसे रंग असतात, रंग 3 रंग आहे, त्या रंगामधून किती तुम्ही चित्र बनवू शकता त्याची काही सीमा नाही. आता चित्रकारावर आहे त्याचं टॅलेंट, नवीन नवीन नवीन. तर विसृजामी कल्पादौ, मी त्याची रचना करतो. सोप्या भाषेत असं, माझ्याशिवाय ती माया काही करू शकत. याप्रमाणे इथे भगवंतानी जगाचं कारण, आता जगाचं कारण मी आहे की माया आहे, परमात्मा आहे की माया आहे, परमात्मा आहे. पण मायाशिवाय तो करू नाही शकत काही. दोघही पाहिजे. हा, निमित्त कारण आणि एक उपादान कारण. माया उपादान कारण. मटेरियल सगळं माया प्रोव्हाइड करते, आणि देव फक्त त्याला आकार. दोन्ही पाहिजे. तसं चित्रकार सुद्धा पाहिजे आणि रंग सुद्धा पाहिजे. नुसतं चित्रकार बसलाय नाही होणार. आता पहा, याला असं म्हणतात की जडाचं जर प्राधान्य पाहिलं तर माया कारण आहे, आणि चैतन्याला जर आपण प्रधानता दिली, प्राधान्य दिलं, तर मग कोण कारण होईल? परमात्मा. आपण कोणाकडे पाहतो? जडाकडे जर बघितलं तर माया कारण आहे, चैतन्याकडे बघितलं तर परमात्मा कारण. चैतन्य दृष्ट्या परमात्मा कारण, जडाच्या दृष्टीने माया कारण. कारण हे दोन्ही येत राहतं. हा, मायेनी सृष्टी बनवली, माया आहे माया असं म्हणतो, आणि कधी म्हणतो देवानी सृष्टी केली. तर जेव्हा इथे नानात्व, अनेकता हे सगळं आपण पाहतो, तर हे मायेमुळे हे पाहावं लागेल. तर याला तिथे प्रकृती म्हणतात. तर प्रकृती मध्ये सगळं लीन होतं, प्रकृतीमधून व्यक्त होतं माझ्यामुळे. आणि पुढे सुद्धा म्हणतात प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम् अवशं प्रकृतेर्वशात् प्रकृतिं स्वामवष्टभ्य म्हणे पुनः पुनः ही सृष्टी पहिल्यांदा झालेली नाहीये, अनेक वेळा झालेली आहे, परत परत होत राहते. व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त. आपण एकदाच झोपलोय का? रोज झोपतो की नाही? म्हणजे प्रवचनात सुद्धा रोज झोपतो, मग रोज जागतो, रोज झोपतो, रोज. त्याप्रमाणे सृष्टीमध्ये हा चक्र सुरू आहे. तर पुन्हा पुन्हा विसृजामी,
आणि मी कशी याची रचना करतो किंवा कसं मी व्यक्त करतो, तर प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, प्रकृतीला चैतन्य देऊ, प्रकृतीला स्पर्श करून. जसं 2-3 उदाहरण इथे आपल्या माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. जसं मायेचा मी जेव्हा अंगीकार करतो तेव्हा सृष्टी व्यक्त होते. उदाहरण दिलंय, जसं एक विणकर आहे, वस्त्रापासून तो काय वस्त्राची निर्मिती करतो. आता मी चित्राचं उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे वस्त्र. जर तो विणकर नसेल तर काय, नुसतं कापूस आहे, त्यांनी काय दोरा आहे, आकार देणारा तो आहे. त्याचप्रमाणे बीज आहे, बीज त्या पाण्याच्या संपर्कात आलं की त्याला कोंब फुटतं, आहे की नाही. आपण सगळेजण सकाळी सकाळी खातो ना काय, मोड आलेले. मोड केव्हा येतात, त्याच्या जेव्हा पाण्यात. तर बीज हे काय झाली माया, पाणी काय झालं परमात्मा. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण, आता परत स्वयंपाकघरामध्ये जावं लागेल. दही आपण रोज बनवतो. दही कसं काय, दुधाचा संपर्क विरजण आहे. विरजण ठेवलं, त्यात टाकलं की मग ते दही बनवण्याची सुद्धा एक कला आहे, सगळ्यांना नाही जमत. अनुभव आहे म्हणून सांगतो, प्रयत्न केला. हा, ते कडू सुद्धा होतं किंवा पूर्णपणे ते लागतच नाही. तर विशिष्ट टेम्परेचर पाहिजे, न हलवतात ठेवायला. तर विरजण पाहिजे, त्याशिवाय दूधच नाही. दुधाचं दही त्या विरजणामुळे, बीजेमधून झाड पाण्यामुळे. त्याचप्रमाणे प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, मी त्या प्रकृतीला जणू काही ऍक्टिव्ह करतो. आजच्या वेळेस ऍक्टिव्हेट करतो. हे पहा, मायेच्या 2 अवस्था सांगितलेल्या आहे. प्रलय कालामध्ये मायेला सांगितलं आहे साम्य अवस्था, त्याला म्हणतात साम्य अवस्था. जेव्हा त्रिगुण शांत आहे, सेम प्रपोर्शन मध्ये आहे, अनुपात, त्याला अनुपातच म्हणतात ना. प्रपोर्शनला काय म्हणतात, मात्रा. तर सम आहे किंवा सेम मात्रेमध्ये. जेव्हा त्या मायेमध्ये क्षोभ होतो ईश्वराच्या संपर्काने, त्याला म्हणतात विषम अवस्था. मग तिथून काय जग व्यक्त होतं. म्हणजे जर माती नुसती पडलेली आहे, काय साम्य अवस्था आहे. पण तो कुंभार त्याला काय पाणी टाकून ती प्रक्रिया करतो, मग त्याच्यामधून एक घटाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः, माझ्या प्रकृतीला चैतन्य देऊन मी या असहाय्य प्राणी समूहाला. आता काय होतं, सगळं काही व्यक्त होतात, सगळे जीव त्याच्यामधून व्यक्त होत आहे. आता त्यांचं वर्णन आहे. भूतग्राम मिमम, भूतग्राम, हे जे भूतग्राम आहे, भूतग्राम म्हणजे सगळे भूत. ग्राम म्हणजे काय असतं, गाव, समूह. संस्कृतमध्ये ग्राम शब्दाचा अर्थ आहे समूह. जसा आपल्यामध्ये काय इंद्रिय ग्राम आहे, संनियमेंद्रिय ग्रामम. पुढे आणि आम्हाला येतच नाही, कसं विचारत आहे, आम्हाला शिकवलं तर नाही. कोणचा अध्याय आहे, हा 12. संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्व. तर संनियमेंद्रिय ग्रामम, इंद्रिय ग्राम, याला गोकुळ म्हणतात. गोकुळ इंद्रियांचं कुळ, समूह, कुळ. तर भूतग्राम म्हणजे सगळ्या या जीवांचा समूह. आता सगळे म्हणजे सगळे 84 लक्ष, हे सगळे भूत अवशम. अवशम म्हणजे
यांना यावंच लागतं, व्यक्त होऊच म्हणजे यावं लागेल, व्हावंच लागतं, व्हावंच लागतं. अवश्य असहाय्य, अवश्य म्हणजे स्वतःवर काही वश नाही, त्यांना इच्छा नाही की आता मी नाही येणार असं नाही, जबरदस्ती ज्याला म्हणतात. का तर म्हणे मागच्या सृष्टीमध्ये जे आपले कर्म आहे, ज्या वासना आपण गोळा केलेल्या आहे, आता त्याला भोगण्यासाठी यावंच लागेल. जर मागच्या सृष्टीमध्ये आपण ज्ञान मिळवून घेतलं असतं तर मग परत यायची गरज नसते. पण असं आहे, ही सृष्टी चालू राहते, काही काही लोक ज्ञान मिळवून मुक्त होऊन जातात, ते मग परत येत नाही. पण अशा लोकांची संख्या फारच कमी आहे, म्हणून लोकसंख्येवर काही परिणाम होत नाही. नाही तर लोक विचारतात, तुम्ही एवढं शिकत आहात, मग हजारो लोक मुक्त होत असतील, मग लोकसंख्या कमी झाली पाहिजे, तर असं तर काही होत नाही. हजारो काय, 1-2 जर मुक्त झालं तरी पुष्कळ आहे. मनुष्याणाम सहस्रे तर फार कमी. पण जे मुक्त होतात मग ते परत येत नाही. आता अनंत जीव आहे, अनंत जीवामध्ये जर 1 कोटी 2 कोटी जरी मुक्त झाले तरी काही फरक पडेल का? काय सामान्य अर्थ असा आहे, जीवांची ही यात्रा चालू राहते, अनेक जन्म संप्राप्त. तर अवशम जर आपल्या वासना आहे, काही अतृप्त आहे, इच्छा कामना, आणखीन आपण काही कर्म केलेले आहे आणि ते अजून भोगले नाहीये त्याचं फळ, तर मग ते भोगण्यासाठी अवशम आपल्याला यावंच लागेल. अच्छा, दुसरं पहा, अवशमचा अर्थ काय? आपल्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपण किती स्वतंत्र आहोत जरा विचार करा. परवश आहो की नाही आपण? सगळं काही आपल्या इच्छेप्रमाणे घडतं का? जर मी स्वतंत्र असतो तर मग काय, कोण मला भेटायला येईल याच्यावर तुमचं काही वश आहे का? कोणी काही केव्हा तब्येत बिघडेल काही वश आहे का? हा, म्हणजे सगळ्या गोष्टी तशा आहे, जोपर्यंत ठीक चालत आहे चालत आहे. लोक म्हणतात चालू आहे, चलती का नाम गाडी. असं केव्हा काय होईल अकस्मात, त्याचं काय आपल्या आपण अशी काही तारीख नाही देऊ शकत की या दिवशी हा व्यक्ती असा करेल किंवा मला माझी तब्येत अशी राहील. अवश्य आहे, थोडी स्वतंत्रता आहे, पण पूर्णपणे नाही आहे. तर अवशम प्रकृतेर्वशात, या प्रकृतीच्या अधीन आपण जगत आहोत. अस्वतंत्रम अविद्यादि दोषैहि परवशीकृतम, शंकराचार्य म्हणतात. अनेक दोष आपल्यामध्ये आहे आणि त्या दोषामुळे काही काही घटना घडत राहतात, परिस्थिती येत राहते. कोणची परिस्थिती कशी येईल काय माहिती आपल्याला. 10 दिवसानंतर किती तापमान राहील अंदाज लावतात लोक, पण तो नेहमी बरोबर नसतो. पण 4 दिवसानंतर पाऊस येईल म्हणे, मग काही घाबरायची गरज नाही, म्हणजे येणार नाही. असंच होतं. आपण वाट पाहतो, कोणचं ग्रे काय ऑरेंज अलर्ट, काही होत नाही, रेड अलर्ट. अंदाज करू शकतो पण ते आपल्या वशमध्ये नाही. अचानक एकदम पूर्ण वातावरण बदलतं, त्यांचाही अंदाज चुकतो हवामानाचा. अवशम प्रकृतेर्वशात असतात. आता पुढे भगवंत म्हणतात, कोणी भगवंताला विचारलं की देवा तू इतक्या वेळा ही सृष्टी व्यक्त करतो आणि परत विलीन करतो, तुला बंधनाची प्राप्ती होत नाही का? कारण तू हे काम करत आहे. म्हणून मी तुला आधीच सांगितलं, जर करता मानलं तर मग तो भोगता होईल. देव इथे काय म्हणतो, माझ्यामधून व्यक्त होत आहे, मी करत नाही. म्हणजे हे दोघांमध्ये फरक आहे.
स्वभाव आहे माझा. एक आहे स्वभाव. स्वभावामध्ये कर्तृत्व नसतं. म्हणजे असा अग्नी जळत आहे, ठीक आहे. आता अग्नीच्या जवळ मी गेलो, आणखीन माझा हात जर जळाला तर आता अग्नीला दोष देऊ का आपण? कारण अग्नीमध्ये काही कर्तृत्व नाहीये, त्याचा स्वभाव आहे तो. मी दोष देईन कारण मी गेलो तिथे, मी जाण्याचं कर्म केलं. कळतंय ना? तर व्यक्त अव्यक्त होणे देवाचा हा स्वभाव आहे. आणि ते देव असंग आहे म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. पहा, न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु न च मां तानि कर्माणि तर विचारलं देवाला की तुम्हाला हे कर्म बांधतात का? एवढं मोठं तुम्ही काम करत आहात सृष्टीला बनवण्याचं. लोकांना तर छोट्या छोट्या गोष्टींनी एकदम अभिमान येऊन जातो आणि बांधायचं. मी हे केलं, मी हे केलं. तर तुम्ही एवढं मोठं करत आहात. तर भगवंत काय म्हणतो? मां तानी कर्माणी न निबध्नन्ति. मला हे कर्म बांधत नाही. म्हणे असं का होतं? तुम्हाला का नाही बांधत? आम्हाला का बांधतात हे कर्म? तर इथे दोन कारण त्यांनी सांगितलं. पहिलं सांगितलंय उदासीनवत. मी कसा असतो? उदासीन. उदासीनचा अर्थ काय आहे? जो आपण अर्थ करतो तो अर्थ मुळीच नाही. उदासीन. अब जी कर क्या करेंगे, दिल ही टूट गया, हे नाही आहे. उदासीनचा अर्थ हा इथे नाहीये. उत आसीन, जो वर बसलेला आहे. सामान्य माणसापेक्षा जास्त उंचीवर त्याची स्थिती आहे. उदासीन म्हणजे मी करणार आहे, मी करणार आहे असा अभिमान त्याच्यामध्ये नाही आहे. कर्तृत्वाभिमान नाही आहे. आणि दुसरे ते म्हणतात असक्तम. असक्तम म्हणजे फलासक्ती नाहीये, कर्मासक्ती नाहीये, आसक्तीरहित कर्म बांधत नाही. हे पहा, नुसते कर्म बांधत नाही. जर त्यामध्ये आसक्ती असेल तरच. नाही तर तुम्ही 24 तास कर्म करून फ्री राहू शकता, मोकळे राहू शकता. जर त्याच्यामध्ये अहंभाव नसेल, अभिमान वर्जितम. म्हणून शंकराचार्य म्हणतात अभिमान वर्जितम अहम करोमि इति. मी करत आहे, मी करत आहे अशी वृत्ती नाहीये. आणि असक्तम म्हणजे फलासंगरहितम. फलासंगरहित. मला किती मिळेल, कसं मिळेल, कुठे मिळेल, एवढंच का मिळालं, त्याला जास्त का मिळालं, ही जी वृत्ती याला म्हणतात फलासक्ती. तर फलासक्ती जर नसेल तर मग आपण असंग राहू शकतो, म्हणजे मुक्त राहू शकतो. हे पहा, असं आहे 3 प्रकारे कर्म होतात. एक स्वार्थ प्रेरित कर्म, म्हणजे ज्याच्यामध्ये ही भावना आहे की मला एवढं मिळालं पाहिजे, असं मिळालं पाहिजे, याला म्हणतात स्वार्थ प्रेरित कर्म. दुसरा आहे कर्तव्य प्रेरित कर्म. मी कर्म करत आहे स्वार्थामुळे नाही, कर्तव्य आहे म्हणून. आहे की नाही? अनेक वेळा आपल्याला कामं करावं लागतात का? म्हणजे कर्तव्य आहे. आता लग्नाला जावं लागेल, मी मामा आहे, आता कर्तव्य आहे की नाही त्याचं? त्याची जरी इच्छा नसेल, आणि मामाची गरज लागते ना.
तर कर्तव्य प्रेरित. आणि तिसरे आहे कर्म, त्याला म्हणतात ईश्वर प्रेरित. म्हणजे मी देवासाठी करत आहे ही भावना, देव यांनी प्रसन्न होईल ही भावना. तर याच्यामध्ये काय, स्वार्थ प्रेरित कर्म जर आपण केले तर त्या जास्त बंधन आहे. म्हणजे त्याचं फळ जरा दुःखद आहे. कर्तव्य प्रेरितचं फळ कमी, त्याच्यामध्ये तो बांधला नाही जाणार, कारण कर्तव्य आहे. आणि ईश्वर प्रेरितने बंधन तर होणारच नाही, उलट आणखी चित्तशुद्धी होती. एक्स्ट्रा वस्तू त्याला मिळते. कर्तव्यामध्ये चित्तशुद्धी ठीक आहे मिळेल, पण तेवढी नाही मिळणार. अनेक वेळा काय होतं, कर्तव्य करताना आपल्याला राग येतो ना, मलाच करावं लागतंय, मलाच करावं लागतं. पण जेव्हा आपण देवासाठी करतो तेव्हा आनंदाने उत्साहाने करतो. तर पहा फरक आहे. कर्मच आहे, पण कोणची वृत्ती आहे. तर इथे देव काय आहे, देव कोणत्या वृत्तीने करत आहे. तो सदा ईश्वर आहे. तो असं म्हणतो कर्तव्य आहे. हे पहा इथे तिसऱ्या अध्यायात भगवंत काय म्हणतो की जर मी आळशाप्रमाणे झोपत राहिलो तर काय होईल, ही सृष्टी नष्ट होऊन जाईल. संकरस्य कर्तास्याम उपहन्याम इमा प्रजा यदि ययम न वर्तेयम. पुढे काय, जातु कर्मण्य अतन्यता. जर मी केलं नाही, म्हणजे भगवंताला त्याच्या कर्तव्याची जाणीव आहे. सगळे लोक माझ्याकडे पाहत आहे असं देव म्हणतो. म्हणून मी नाही केलं तर सगळे अरे देवच नाही करायचं मग. म्हणून धर्म संस्थापनार्थ आहे. आता हे त्याचं काम, तर त्याच्यामध्ये त्याला काही आसक्ती नाही की आता माझी लोक पूजा करतील म्हणून मी करत आहे, हे नाही. स्तुती करतील म्हणून नाही, समष्टी हितासाठी मी करत आहे. म्हणून असक्तम तेषु कर्मसु, त्या कर्मामध्ये मी असतो. आणि म्हणून मला न निबध्नन्ति. आणि ते शंकराचार्य छान म्हणतात आपल्या भाष्यामध्ये, म्हणे जर देव असं करतोय, या प्रकारे कर्म करत आहे, जर अन्य लोकांनी सुद्धा ही दृष्टी ठेवून कर्म केले तर ते सुद्धा मुक्त राहतात. अतः अन्यस्य अपि कर्तृत्व अभिमान अभाव फलासंग अभाव च अबंध कारणम अन्यथा कर्म भी बध्यते. म्हणजे अन्य इतर जीव सुद्धा माझ्याप्रमाणे, मी जसं करतो त्याप्रमाणे जर त्यांनी केले तर अबंध कारण, बंधन होणार नाही. आणि जर असं नाही केलं, फलासक्ती ठेवली आणि कर्तृत्व अभिमान खूप जास्त जर ठेवला आणि मग कर्म केलं तर काय होईल. तर इथे शंकराचार्य म्हणतात कर्मभी बध्यते मूढ. शंकराचार्य आवडता शब्द आहे मूढ. कोशकारवत इति अभिप्राय. कोशकार म्हणजे रेशमाचा किडा. रेशमाच्या किड्याप्रमाणे आपण बांधले जाऊ. म्हणून इथे देवानी जणू काही एक उदाहरण प्रस्तुत केले. मी ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीने तुम्ही तर माझ्यावर काही म्हणजे बंधन वगैरे होत नाही जरी मी सृष्टी करत आहे. कारण दॅट एटिट्यूड बिहाइंड दॅट ऍक्शन ती वेगळी. अनेक वेळा पहा आपण मुलांबरोबर खेळतो, पण काही आपल्याला दुःख होतं का जर त्या खेळामध्ये मी हारलो तर? नाही. पण त्या मुलाला खूप होतं तर तो हारला. कारण त्यामध्ये कर्तृत्व अभिमान फलाभिमान जबरदस्त. आपल्यासाठी काय ते एक स्पोर्ट, एक खेळ फक्त. कर्ताभाव तिथे शून्य. उलट आपण मुद्दाहून हारतो.
तर दुसरं उदाहरण, झोपेमध्ये जर दुसऱ्याचा पाय मला लागला किंवा माझा पाय त्याला लागला तर आपण रागवतो का किंवा त्याला राग येईल का? नाही. का? झोपले म्हणजे 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 इथल्या भाषेत काय सांगायचं? कर्ता भाव. आता तो म्हणतो की जागृत अवस्थेमध्ये जरा पाय लागू दे, मग मी याला दाखवतो, हात दाखवतो. पण आत्ता तू कर्ता भाव शून्य म्हणून काही फळ त्याचं होत नाही. हा, कर्ता भाव असो किंवा नसो, असं कर्म असो किंवा नसो, त्याचं फळ हे निर्माण होतच. हा, पण काय की त्या फलामुळे तो प्रभावित नाही होत, असंग राहतो. तो त्या फळाला प्रसाद म्हणून स्वीकार करतो. पण जो कर्ता भाव असतो ना, तो काय म्हणतो, हे फळ माझ्या कर्माचं फळ आहे. भक्त सुद्धा कर्म करेल, त्याला सुद्धा फळ मिळेल, पण त्याच्यामध्ये आसक्ती नाही. म्हणजे काय की हे मी केलं आणि माझ्या मेहनतीचा फळ. देवाची कृपा आहे, दुःख असो की सुख असो, असा हा फरक. याला म्हणतात फलासक्तीचा. फळ तर मिळेलच. ठीक आहे, इथपर्यंत आज आपण बघू. आता उद्या पुढचा श्लोक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं